हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. क्वेश्चन रेस. रेस म्हणजे काय? धावण्याची स्पर्धा. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न. आता ह्या प्रश्नांची स्पर्धा होणार आहे. राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन इच बिगिनिंग. म्हणजे तुम्ही काय करायचं, हा क्वेश्चन वर्ड आहे, या क्वेश्चन वर्डनं सुरुवात करून तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत. फॉलोइंग वर्ड्स, द फर्स्ट वन टू डू सो इज द विनर. जो सगळ्यात पहिले हे प्रश्न तयार करेल तो विनर. यू मस्ट यूज न्यू आयडियाज इन ईच क्वेश्चन. आणि प्रत्येक क्वेश्चन वर्डसाठी नवीन काहीतरी संकल्पना घेऊन यायची आहे. चला, मी तुम्हाला इथे जिंकून देणार आहे या स्पर्धेमध्ये. यासाठी मी प्रत्येक प्रश्नाचे 3 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे, 3 उदाहरणं देणार आहे. म्हणजे तुम्ही ही स्पर्धा आरामात जिंकू शकता. सगळे हे क्वेश्चन वर्ड आहेत मित्रांनो. आता या क्वेश्चन वर्ड्सच्या प्रश्नांच्या उत्तरं आपण इथे लिहायला सुरुवात करू. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. नमस्कार, माझं नाव आहे सपना टीचर. सो हू म्हणजे हूचा अर्थ होतो कोण. कोणने सुरू होणारे प्रश्न. हू इज युअर बेस्ट फ्रेंड. कोण आहे तुझा मित्र. हू इज युअर फेवरेट ॲक्टर. तुझा आवडीचा अभिनेता कोण आहे. हू हेल्प्स यू इन युअर स्टडी. तुझ्या अभ्यासात कोण मदत करतं. आता इथे 3 प्रश्न ते झाले. आता वॉट म्हणजे काय. वॉट इज युअर फेवरेट फूड. काय तुझं आवडीचं अन्न. वॉट सब्जेक्ट डू यू एन्जॉय मोस्ट. तू कोणता सब्जेक्ट जास्त आनंद घेऊन करतो. व्हॉट इज युअर ड्रीम जॉब. तुझं कोणता जॉब खूप आवडीचा आहे किंवा स्वप्नातला जॉब आहे. पुढे वेअर. वेअरचा अर्थ काय होतो, कोठे. वेअर म्हणजे कोठे. वेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतोस. वेअर वुड यू लाईक टू ट्रॅव्हल. तुला कुठे जायला आवडेल. वेअर डू यू युजली स्टडी. तू कुठे अभ्यास करतो. वेन. वेन म्हणजे काय, केव्हा. वेन डू यू वेकअप. तू केव्हा उठतोस. वेन इज युअर बर्थडे. तुझा बर्थडे कधी आहे. वेन डिड यू लास्ट विजिट द झू. तू केव्हा शेवटचा झूला म्हणजे प्राणी संग्रहालयाला व्हिजिट द्यायला भेटायला गेला होतास. पुढचा क्वेश्चन वर्ड आहे वाय. वाय म्हणजे का. आपण म्हणतो का. का असं करायचं. वाय डू यू गो टू स्कूल. तू का जातो शाळेस. वाय इज इट इम्पॉर्टंट टू सेव्ह वॉटर. पाणी वाचवणं इतकं का महत्त्वाचं आहे. वाय शुड वी बी ऑनेस्ट. आपण का प्रामाणिक राहायचं. सो का. हाव. हाव म्हणजे कसे. हाऊ डू यू कम टू स्कूल. तू कसा येतोस शाळेला. हाऊ डू यू कीप युअर सेल्फ हेल्दी. तू तुला स्वतःला एकदम तंदुरुस्त कसा ठेवतोस. हाऊ कॅन वी प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. आपण या पर्यावरणाचं संरक्षण कसे करू शकतो. सो हे झाले सगळे प्रश्न याचे. याला WH क्वेश्चन्स असं सुद्धा म्हणतात, कारण यांची सुरुवात WHनी होते मित्रांनो. सो लक्षात ठेवा, WH याच्यामध्ये हाऊ पण समाविष्ट आहे. आता हे जे हेल्पिंग वर्ब आहे, ते हेल्पिंग वर्बमध्ये सगळ्यात मोठा वाटा येतो ॲमिजारचा. तर या ॲमिजारनं सुरू होणारे प्रश्न बघूयात आपण. आर. आता इथे आरचं काय आहे. आर यू रेडी फॉर द टेस्ट. तू तयार आहेस का टेस्टसाठी. आर यू गोईंग टू द पिकनिक. तू पिकनिकला जाणार आहेस का. आर यू इंटरेस्टेड इन सायन्स. तू विज्ञानामध्ये रस घेणार आहेस का. आहे का. ॲक्च्युअल इज काय आर काय याचा अर्थ आहेच असं होतो. आहेस का. पण क्वेश्चन विचारताना आपण यांना सुरुवातीला घेतो कायम ॲमिजारला. सो इज दिस युअर नोटबुक. हे वर्तमान काळातले आहेत बरं का, लक्षात ठेवा. हे तुझं पुस्तक आहे का. इज युअर स्कूल फार फ्रॉम युअर होम. तुझे शाळा फार दूर, तुझ्या शाळेपासून तुझं घर फार दूर आहे का. सो आहे इथे येतोय. इज टुडे हॉलिडे. आज सुट्टी आहे का. सो अशा आहे ना. आता इथे आपण पुढे बघणार आहोत हॅव. आय हॅव इट. माझ्याकडे आहे. सो हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क. तू तुझा अभ्यास पूर्ण केला आहे का. हॅव यू एव्हर बीन टू हिल स्टेशन. तू कधी हिल स्टेशनला गेला आहेस का. हॅव यू रीड दिस बुक. तू तुझं हे पुस्तक तू वाचलं आहे का. हॅज. आता हॅव हे कायम आपण पाहिलेलं आहे. आय हॅव, वी हॅव, दे हॅव, यू हॅव यापुढेच लागतं आय, वी, यू, दे. पण हॅज मात्र ही, शी, इट यांच्या पुढे लागतं. सो हॅज युअर ब्रदर अराईव्ड. तुझा भाऊ आला आहे का. हॅज इट स्टॉप रेनिंग. पाऊस थांबला आहे का आता. हॅज युअर स्कूल वोन एनी प्राईज. तुझ्या शाळेनं कोणतं बक्षीस जिंकलं आहे का. पुढे आहे डू. डू म्हणजे काय. डूचा सरळ आणि साधा अर्थ होतो करणे. डू म्हणजे काय, करणे. डज म्हणजे पण करणेच होतं बाळांनो. कारण परत एकदा सांगते की डू आणि डजचा वापर काय. ही, शी, इट असेल तर आपण डज वापरतो. नाहीतर आय, वी, दे, यू समोर आपण काय वापरतो, डू वापरतो.
डू यू लाईक रीडिंग बुक्स, तुला पुस्तक वाचायला आवडतात का? डू यू प्ले एनी आउटडोअर गेम्स, तू बाहेरचे कोणते खेळ खेळतोस का घराबाहेरील? डू यू हेल्प युअर पॅरेंट्स ॲट होम, तू तुझ्या आईवडिलांना कामामध्ये मदत करतोस का? आता इथे डज शी लाईक आईस्क्रीम, तिला आईस्क्रीम आवडतं का? डज युअर डॉग बार्क ॲट स्ट्रेंजर्स, तुमचा कुत्रा अनोळखी लोकांवर भुंकतो का? डज द सन राईज इन द ईस्ट, सूर्य पूर्वेलाच उगवतो का? आता हे सगळे ही शी इट विषयीचे प्रश्न डजनी सुरू झाले आणि आय वी दे यूजचे सुरुवात होणारे प्रश्न हे डूनं सुरू झाले. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढील जो महत्त्वाचा आहे भाग तो आहे आरंट दे. आरंट दे व्हेरी टॅलेंटेड, म्हणजे ते तितकेसे हुशार नाहीत का? सो हा का इम्पॉर्टंट आहे. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे कारण आरंट म्हणजे आर नॉट असा अर्थ होतो. पुढचं आहे इजंट ही, तो नाही का? इजंट ही युअर कझन, तो तुझा चुलत मावस भावंड नाही आहे का? इजंट ही अ गुड स्टुडंट, म्हणजे तो एक चांगला विद्यार्थी नाही आहे का? इथे पण का महत्त्वाचं आहे. इजंट ही कमिंग टू स्कूल टुडे, तो आज शाळेत येणार नाही आहे का? ओके. पुढे आपण बघू शकतो डोंट यू. डोंट यू आणि डझंट यू. मित्रांनो, डोंट यू म्हणजे काय, मग आपण आधी पण मी सांगितलं आहे आणि हे सतत सांगण्यामागचं एकच कारण आहे की तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की आय वी यू देसाठी आपण वापरतो डू, डोंट, आणि डझंट आपण वापरतो ही शी इटसाठी. हे लक्षात ठेवायचं. सो इथे काय वापरणार बघा. डोंट यू लाईक चॉकलेट्स, तुला चॉकलेट आवडत नाहीत का? डोंट यू थिंक इट्स अ गुड आयडिया, तुला नाही असं वाटत ही एक चांगली कल्पना आहे? डोंट यू एन्जॉय लिसनिंग टू म्युझिक, तुला गाणं संगीत ऐकण्यात मजा येत नाही का? तर हे नकारात्मक अर्थाने विचारलेले प्रश्न आहेत. डझंट शी सिंग ब्युटिफुली, ती सुंदर छान प्रकारे गात नाही आहे का? डझंट शी लिव्ह नियर युअर हाऊस, ती तुझ्या घराजवळ नाही राहत का? डझंट शी लाईक प्लेइंग टेनिस, तिला टेनिस खेळायला आवडत नाही का? पुढे कांट वी. कॅन म्हणजे काय? कॅन म्हणजे शकणे. तर कांट वी प्ले आफ्टर स्कूल, आपण शाळा सुटल्यानंतर खेळू शकत नाही का? कांट वी गो टू द लायब्ररी नाऊ, आपण आत्ता लायब्ररीत जाऊ शकत नाही का? कांट वी सॉल्व दिस प्रॉब्लेम टुगेदर, आपण हा प्रश्न एकत्र सोडवू शकत नाही का? वोंट यू, विल चं भूतकाळ वोंट. वोंट यू हेल्प मी, तू मला मदत नाही करणार का? वोंट यू जॉईन अस फॉर डिनर, तू आमच्याबरोबर जेवणासाठी येणार नाही का? वोंट यू गिव्ह मी युअर नोटबुक, तू मला तुझं बुक देणार नाही का? सो अशा प्रकारे आपण इथे डझंट, कांट, वी, वोंट यू हे प्रश्नार्थक वाक्य पाहिलीच आहेत. त्याचसोबत आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे कॅन म्हणजे काय? शकणे. कॅनचा अर्थ होतो शकणे. कॅन यू स्विम, तू पोहू शकतोस? कॅन यू हेल्प मी विथ दिस, तू मला याच्यात मदत करू शकतोस का? कॅन यू स्पीक अनदर लँग्वेज, तू दुसरी भाषा बोलू शकतोस का? कारण हे सगळे प्रश्नार्थक आहे, तर प्रश्न विचारल्यासारखंच बोललं पाहिजे. विल यू कम टुमॉरो, तू उद्या येशील का? विल यू हेल्प मी लर्न दिस लेसन, तू मला धडा शिकण्यात मदत करशील का? विल यू जॉईन द स्पोर्ट्स टीम, तू खेळाची आपली जी टीम आहे ती तू जॉईन करशील का? मेचं काय होतं बघा. मे आय कम इन, मी आत येऊ शकतो. मे आय बॉरो युअर पेन, मी तुझं पेन घेऊ शकतो का? मे आय आस्क यू क्वेश्चन, मी तुला एक प्रश्न विचारू शकतो का? मी एक प्रश्न विचारू का? कुड, कॅनचा भूतकाळ कुड यू ओपन द विंडो, तू खिडकी उघडतेस का? कुड यू प्लीज हेल्प मी, तू मला जरा मदत करते का? कुड यू टेल मी द वे, तू मला जरा रस्ता सांगते का? सो आता डिड आलं आहे. डिड हे शेवटचं आता हेल्पिंग वर्ब आहे इथे. डिड कसं करणार आपण? डूचं भूतकाळी रूप काय? डू वर्तमान काळात वापरतात आणि डिड भूतकाळात वापरतात बरं का. डिड जेव्हा येतं वाक्यात तेव्हा ते भूतकाळी रूप आहे, समजून घ्या. डिड यू वॉच द मॅच यस्टरडे, तू कालची मॅच पाहिली का? डिड यू फिनिश युअर होमवर्क, तू तुझा अभ्यास पूर्ण केला का? डिड यू एन्जॉय द मूवी, तुला ती मूवी आवडली का? सो अशा प्रकारे आपण इथं काय केलं आहे मित्रांनो, सगळे प्रश्न घेतलेले आहेत.
हा पूर्ण ही जी क्वेश्चन रेस आहे ती आपण छान प्रकारे सोडवली आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.